नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एनडीए भरती 2023-24 तर्फा 400 जागांसाठी एनडीए भरतीच्या मित्रांनो निघालेली आहे. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास लागते. आणि महाराष्ट्रातील मुलं आणि मुली जे एनडीए मध्ये फॉर्म भरू शकणार आहे. आणि एनडीए मध्ये आर्मीच्या जागा आहे, त्याचबरोबर एअर फोर्सच्या जागा आहे, त्याचबरोबर इंडियन नेव्हीच्या जागा आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली जे मित्रांनो या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता एनडीए मध्ये. तर यामध्ये मित्रांनो ऑफिसरचे पद आहे. तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला समोर मित्रांनो कर्नल, मेजर, लेफ्टनंट, कॅप्टन असे मित्रांनो पद लागणार आहे आपल्या नावाच्या समोर. ठीक आहे. तर ऑफिसरची मित्रांनो ही भरती एनडीएची. तर चांगली मित्रांनो तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली यामध्ये 12वी पासवर फॉर्म भरू शकतात. आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे 20 डिसेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे. तर एनडीए या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय, यामध्ये लेखी परीक्षा कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तुमचं, त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर पेपर आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे की कुठं होणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एनडीए या भरतीबद्दल सांगणार आहे, जे की 400 जागांसाठी ही भरती निघाली याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर एक लक्षात ठेवा, एनडीए या भरतीचा जो पेपर आहे हा मित्रांनो 2024 मध्ये एप्रिल महिन्यामध्ये तुमचा पेपर आहे. ठीक आहे. 21 एप्रिल 2024 मध्ये एनडीएचा पेपर आहे. ठीक आहे. तर 400 जागांसाठी ही भरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. 400 जागा आहे. त्याचबरोबर यामध्ये जर मित्रांनो तुम्हाला इंडियन आर्मीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर इंडियन आर्मी भरतीसाठी फक्त शैक्षणिक पात्रता 10वी आणि 12वी पास मागितला आहे. तुम्ही जर मित्रांनो आर्टमधून जरी तुमचं 10वी 12वी झालं असेल किंवा सायन्समधून किंवा कॉमर्समधून कायचं तरी तुमचं 10वी 12वी पास झालं असेल तर तुम्हाला आर्मीमध्ये फॉर्म भरता येते. आणि तुम्हाला जर मित्रांनो इंडियन एअर फोर्स आणि इंडियन नेव्हीमध्ये जर फॉर्म भरायचा असेल त्यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी 12वी पास पाहिजे. तुम्ही सायन्समधून आणि फिजिक्स आणि मॅथ विषय असला पाहिजे तुम्हाला, तेव्हाच तुम्हाला इंडियन एअर फोर्स आणि इंडियन नेव्हीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. हे शैक्षणिक पात्रता आहे. ठीक आहे. तर फॉर्म भरणे सुरू आहे 20 डिसेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू झाले. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 9 जानेवारी 2024 आहे. आणि एनडीए मध्ये आपण जागांचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 208 जागा आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी आर्मीमध्ये 208 जागा आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 10 जागा आहे. त्याचबरोबर इंडियन नेव्हीमध्ये 42 जागा आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 12 जागा आहे. आणि एअर फोर्समध्ये 120 जागा आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 6 जागा आहे. तर एवढ्या जागा आहेत सर्वांसाठी. त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादाचा जर विचार केला तर यामध्ये वयोमर्यादा किती असली पाहिजे, पुरुष उमेदवारांची आणि मुलांची आणि मुलींची वयोमर्यादा काय असली पाहिजे, तर यामध्ये त्यांनाच फॉर्म भरता येणार आहे ज्यांची जन्मतारीख 2 जुलै 2005 ते 2 जुलै 2008च्या दरम्यान आहे, त्यांनाच या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. एवढी वयोमर्यादा यामध्ये मागितली आहे. तर तुमचं जर मित्रांनो तुम्ही 2 जुलै 2005 ते 2 जुलै 2008च्या अंदरचे असाल तर तुम्हाला एनडीए मध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर एवढी यामध्ये वयोमर्यादा एनडीए या भरतीमध्ये. तर पेपर जो आहे 21 एप्रिल 2024 मध्ये आहे. तर आता पेपर आपला कुठं होणार आहे, जे मुलं महाराष्ट्रातून फॉर्म भरणार आहे त्यांचा पेपर कुठं होणार आहे, सेंटर कोणता आहे महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो 6 सेंटर आहे. तर पहिलं सेंटर आहे मुंबई आणि दुसरं आहे मित्रांनो नवी मुंबई आणि तिसरं सेंटर आहे छत्रपती संभाजी महाराज नगर आणि चौथं जे सेंटर आहे ते आहे मित्रांनो नागपूर आणि 5वं जे सेंटर आहे ते आहे मित्रांनो पुणे आणि 6वं जे सेंटर आहे ते आहे मित्रांनो या ठिकाणी ठाणे. तर या 6 सेंटरमध्ये मित्रांनो तुमचा पेपर होणार आहे. तुमच्या जिल्ह्यापासून जो पण जिल्हा हा जवळ येत असेल, जसं नवी मुंबई म्हणा, नागपूर झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, ठाणे झालं, मुंबई झालं, तुमच्या जिल्ह्यापासून तुमच्या गावापासून जे पण हे जिल्हे जवळ येत असेल तर ते आपण जे मित्रांनो एक्झाम सेंटर जे मित्रांनो निवडायचं आहे. तर या 6 सेंटरवर महाराष्ट्रामध्ये एनडीएचा मित्रांनो पेपर होणार आहे. ठीक आहे. आणि तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षावर होणार आहे. लेखी परीक्षा तुमची यामध्ये 900 मार्काची आहे आणि तुमचं यामध्ये इंटरव्ह्यू होणार आहे. ठीक आहे. लेखी परीक्षा झाल्यावर इंटरव्ह्यू होणार आहे आणि लेखी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे.
तुमचं जर तुमचं जर मित्रांनो या NDA भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार यामध्ये 56,100 ह्या मित्रांनो ट्रेनिंगलाच राहणार आहे आणि नंतर जे मित्रांनो वाढणार आहे. तर चांगली भरती आहे. तर तुमचं जर सिलेक्शन झालं तर मेजर, कर्नल, लेफ्टनंट, त्याचबरोबर यामध्ये कॅप्टन अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला नावं भेटणार आहे. तर हे मित्रांनो ऑफिसरची भरती आहे. म्हणजे चांगली मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सुवर्ण संधी आहे. तर आतापासून मित्रांनो मन लावून अभ्यास करा. तर आता यामध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा आहे. लेखी परीक्षेवर तुमचं सिलेक्शन आहे. तर लेखी परीक्षा 900 मार्काची आहे. ज्या 300 मार्कासाठी गणित आहे, त्याचबरोबर 600 मार्कासाठी जनरल अबिलिटी टेस्ट असं मित्रांनो 900 मार्काची तुमची पेपर असणार आहे. तर पेपरचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला सांगून देतो. तर पहा, यामध्ये गणिताचे जे या ठिकाणी टोटल 120 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला जे मित्रांनो 300 मार्क दिले जाणार आहे. 120 प्रश्न गणिताचे विचारले जाणार आहे परीक्षेमध्ये आणि 300 मार्क जे असणार आहे हे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग 3 आहे. त्याचबरोबर यामध्ये गणिताचा जो कोड आहे तो 1 दिला आहे. त्याचबरोबर जनरल अबिलिटी टेस्ट तर हे जे आहे मित्रांनो तुमचं होणार आहे 600 मार्काचं. तर यामध्ये पहा तुम्हाला 2 घंट्याचा टायमिंग मिळणार आहे, 2.5 घंट्याचा टायमिंग मिळणार आहे यामध्ये तुम्हाला. तर जनरल अबिलिटी टेस्टमध्ये पहा 600 मार्काचं तुमची पेपर होणार आहे. तर यामध्ये 150 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 150 प्रश्न, एका प्रश्नाला तुम्हाला 4 गुण देण्यात येणार आहे. तर जनरल अबिलिटी टेस्ट हे 600 मार्काचे प्रश्न तुम्हाला फक्त 150च विचारले जाणार आहे आणि तुम्हाला 2.5 घंट्याचा टायमिंग मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुमची लेखी परीक्षा असणार आहे. आणि गणिताचे जर बघितलं आपण तर गणिताचे 300 मार्काचा पेपर होणार गणिताचा आणि 120 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 2.5 घंट्याचा टायमिंग मिळणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 3 आहे आणि त्याचबरोबर जनरल अबिलिटी टेस्टमध्ये सुद्धा तेवढीच मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आहे 3 त्याचबरोबर आपण जनरल अबिलिटी टेस्ट म्हणजे काय तर पहा, यामध्ये जनरल अबिलिटी टेस्टमध्ये इंग्रजीचे 200 मार्क तुम्हाला असणार आहे आणि 50 प्रश्न विचारले जाणार आहे इंग्रजी ग्रामरचे. त्याचबरोबर जीकेचा जर विचार केला तर जीकेचे मित्रांनो 400 मार्क असणार आहे आणि 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे जीकेचे. ठीक आहे. तर 600 मार्काची ही परीक्षा असणार आहे आणि ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. तर गणिताचे यामध्ये 300 प्रश्न आणि जनरल अबिलिटी टेस्टचे 600 प्रश्न. तर 900 मार्काची तुमची यामध्ये परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर परीक्षा ही तुमची ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. परीक्षा झाल्यावर मित्रांनो तुमचा जो SSB इंटरव्ह्यू असणार आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे NDA या भरतीची. तर चांगली भरती निघाली आहे. 400 जागांसाठी ही भरती सुरू आहे मित्रांनो. तर जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून अभ्यास करा. कारण की आतापासून तुमच्याजवळ जो टाईम आहे तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल जवळपास मित्रांनो 4 महिने तुमच्याजवळ आहे. तर या 4 महिन्यामध्ये चांगली तयारी करा. चांगली सुवर्ण संधी तुमच्या हातामध्ये आहे. तर चांगले ऑफिसरचं पद मित्रांनो तुम्हाला भेटू शकते. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा असणार आहे आणि पेपर एवढा सुद्धा हार्ड नसते. तर जेवढा मित्रांनो तुम्ही अभ्यास केला तेवढंच मित्रांनो तुम्हाला परीक्षा सोपी जाणार आहे. तर आतापासून पुस्तकं घेऊन घ्या NDA या भरतीच्या आणि आतापासून मित्रांनो 6-6 घंटे 8-8 घंटे अभ्यासाला लागा. कारण की 21 एप्रिल 2024 मध्ये मित्रांनो तुमची पेपर आहे. तर NDA या भरतीचे जे मित्रांनो 400 जागांसाठी ही भरती निघाली आहे. फॉर्म भरणे सुरू झाले 20 डिसेंबर 2024 पासून. शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता. तर चांगली सुवर्ण संधी तुमच्याजवळ आलेली आहे मित्रांनो. तर आतापासून अभ्यास करा, आतापासून तयारी करा. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.